जय श्रीराम मित्रांनो, आता आपण चाललो आहोत पॅराग्लायडिंग करायला. पहिल्यांदाच मी पॅराग्लायडिंग करतोय. अतिशय उंच उंच टेकड्या आहे आणि समोरच्या टेकडीवरून आपण आता पॅराग्लायडिंग करणार आहोत आणि लवकरच तुम्हाला त्याचा अनुभव देतो. मित्रांनो, आता इथून आम्ही पॅराग्लायडिंग सुरू करणार आहे. अतिशय त्या ठिकाणी यांनी गाडीतून आणलेलं आहे आणि इथून ही साधारण 8000 फूट समुद्र सपाटीपासून उंची आहे. इथून आता खाली जाणार आहे पॅराग्लायडिंग करायचं. आपण बघू शकता काही पर्यटक पॅराग्लायडिंग करताय. मनाली पासून कुल्लूला जाताना हे ठिकाण आहे, मध्ये तुम्ही पॅराग्लायडिंग करू शकता. सुरू हो काय मित्रांनो, आता कुलदीप भाई बरोबर आपण पॅराग्लायडिंग करणार आहे. आवाज आहे का नुसतं मित्रांनो? कुलदीप भाई बरोबर आता आपण पॅराग्लायडिंग करणार आहे. चल बैठना नहीं है भाई, ठीक है. सामने वाला चल रहा है या सेल्फी चल रहा है? मित्रांनो, अतिशय सुंदर आणि थरारक असा अनुभव आहे पॅराग्लायडिंगचा. मित्रांनो, अतिशय सुंदर आणि थरारक असा अनुभव आहे पॅराग्लायडिंग. 2 मिनिटासाठी घाबरल्यासारखं होतं, पण कुलदीप भाई आपल्या बरोबर आहे. ते आपल्याला उंच उडवत आहे एकदम. थरारक असा अनुभव. समुद्र सपाटीपासून 8000 फुटावरून उडी मारलेली आहे पॅराग्लायडिंग करण्यासाठी. जबरदस्त असा अनुभव आज कुलदीप भाईंमुळे आपल्याला मिळतोय. त्या समोरच्या डोंगरामधनं आलो होतो, आपण उडी मारलेली आहे आणि खूपच सुंदर. आधी वाटलं होतं जास्त पैसे, पण एकदा उडी मारल्यानंतर समजतं की ते पैसे म्हणजे काहीच नाही या खेळासाठी. अतिशय थरारक असा थरारक खेळ. समोर एक नदी आहे, समोरून असे डोंगर. मनालीचं सौंदर्य आपण अनुभवतोय. अनुभवू शकतो की मी कशा प्रकारे बघतोय सगळं. बाजूला बघितलं तर तिकडं मनाली आहे. सर्व माझ्या मित्रांना
ते शेत आपल्याला आता दिसत आहे आणि ती ब्यास नदी आणि हा समोर रस्ता कुल्लूला जातो आणि हा जो मागच्या बाजूला आहे रस्ता हा मनालीकडे जातो. अतिशय सुंदर असं ठिकाण तुम्ही बघू शकता. सफरचंदाच्या बागा इथं आहे आणि चांगला असा परिसर. थोडं हवामान खराब होणार होतं पण बाबांच्या कृपेने परत हवामान चांगलं झालं आणि आपली पॅराग्लायडिंग यशस्वी झाली. एक्स्ट्रीम करू थोडा. तो विचारताय की नॉर्मल पॅराग्लायडिंग करायची का एक्स्ट्रीम करायची आहे. तर आता थोडी एक्स्ट्रीम पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ आपण. वर्णन मी करू नाही शकत बिलकुल. आता कुलदीप आपल्याला थोडे एक्स्ट्रीम सांगतो मोठा इथं वर्णन मी करू नाही शकत बिलकुल. उतरणार आहे ते ठिकाणात आलेलं आहे. तुम्ही सफरचंदाचे बाग वगैरे बघू शकता. व्यास नदीच्या किनारी जाऊन आपल्याला उतरवणार आहे कुलदीप भाई. जोरदार झटका बसलेला आहे आपल्याला खाली उतरल्यावर.